नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। थेट वर्षा बंगल्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे। 2100 रुपये आजच या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे होणार वाटप। आज आहे 25 नोव्हेंबर, सकाळी मोठी अपडेट आपल्या हाती लागलेली आहे। याच बहिणींना सरसकट पैसे वाटप होणार। थेट मुख्यमंत्र्यांनी तिथं आता घोषणा केलेली आहे। थेट वर्षा बंगल्यावरून आपण पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कोण गेलं होतं वर्षा बंगल्यावर, काय झालेलं आहे, सगळ्या गोष्टी, कधी येणार पैसे, हा घोषणा का केली, कधी झाली ही घोषणा, या सगळ्यांची आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला असा तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, कारण सगळ्यात महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। आता कुठलीही प्रतीक्षा तिथं उरलेली नाही, सगळी प्रतीक्षा संपलेली आहे। थेट वर्षा बंगल्यावरूनच मोठी घोषणा झालेली आहे। 2100 रुपये आजच द्या, कारण या 12 जिल्ह्यात पैसे सुद्धा येणार आहेत। या बहिणींना सरसकट पैसे तिथं द्या असं त्यांनी आदेश दिलेले आहेत। बँकांसंदर्भात मोठी घोषणा आहे। गॅस संदर्भात एक मोठी अपडेट आता समोर येत आहे। गॅस योजना जी होती आपल्याला 3 गॅस सिलेंडर योजना, त्याच्यामध्ये नवीन एक महत्त्वाची माहिती तुम्हाला मी सांगणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण पहा। संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती ही देणार आहे। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुमची सगळी शंका इथं दूर होणार आहे। तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला, कुठलाही उशीर न करता। लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनामध्ये आता लाडक्या बहिणीने तुम्हाला माहिती आहे की महायुती सरकारला निवडून दिलं, आणि आता त्याचं जर आपण बघितलं तर लाडक्या बहिणींचा जो मागचा हप्ता होता 7500, त्यातले काही पैसे राहिलेले आहेत। आणि जसं घोषणा केली आहे त्याच्यानुसार आता नवीन जो हप्ता आहे 6वा हप्ता, तो 2100 रुपये आपल्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे। बरोबर, हे सगळ्यांना माहिती आहे, कारण नवीन अपडेट आलेली आहे। 2100 रुपये तुम्हाला माहिती आहे की जो हप्ता आहे तो मिळणार आहे। कुठल्या महिलांना मिळणार आहे, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत। पण व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर ह्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत। लक्षात घ्या, ज्यावेळेस आता आपलं सगळं हे झालं होतं, निवडणूक वगैरे झाली, त्यानंतर आपल्या लाडक्या बहिणी काय केल्या, राज्यातील लाडक्या बहिणी 2100 रुपये मिळणार। मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा सुद्धा तिथे केलेली आहे। ही डायरेक्ट थेट वर्षा बंगल्यावरून इथं मोठी घोषणा झालेली आहे। कशी झालेली आहे वर्षा बंगल्यावरून घोषणा, कोण गेलं होतं, काय आपण पाहणार आहोत। लक्षात घ्या, ज्यावेळेस महायुतीचं निकाल लागला आणि मोठं यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचं श्रेय जे आहे आपल्या लाडक्या बहिणींना दिलं होतं, आणि लाडक्या बहिणींनी आशीर्वाद दिल्यानं त्यांनी यश मिळाल्याचं कबुली सुद्धा इथं एकनाथ शिंदे यांनी दिली होती। त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी शेकडो लाडक्या बहिणी पोहोचल्या। त्यांनी एकनाथ शिंदे यांचं औक्षण केलं आहे। लक्षात घ्या, आता एवढ्या मोठ्या बहुमतांनी जिंकल्यानंतर लाडक्या बहिणी पण खुश होत्या, कारण आपला लाडका भाऊ आता परत एकदा सत्तेत आल्यानंतर आपल्या लाडक्या बहिणी योजना जी पुढे जी चालू राहणार आहे ती कंटिन्युअस चालू राहणार आहे, तुम्हाला माहिती आहे। कारण जर बहिणींचं असं मत होतं की जर लाडकी महायुती सरकार नाही आलं तर लाडकी बहिणींना कुठेतरी बंद पडू शकते। तर लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आपण देणार आहोत। त्यावेळी काय केलं, त्यांनी औषध दिलं। ज्यावेळेस सगळ्या लाडक्या बहिणी ह्या वर्षा निवासस्थानी गेल्या, त्यावेळी लाडक्या बहिणींना मग आता ओवाळणी म्हणून त्यांनी काय म्हणलं की आम्ही 2100 रुपये मिळणार असल्याचं जाहीर केलेलं आहे। लक्षात घ्या, याच वेळी लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये मिळणार असं त्यांनी जाहीर केलं आहे। कुणी जाहीर केलं, एकनाथ शिंदे यांनी। बघा, आपण पूर्ण माहिती ही पुराव्या देत असतो। तुम्हाला माहिती आहे की बिना पुराव्याची आपण कोणतीही माहिती तिथं देत नसतो। त्यामुळं चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा, कारण आज सोमवार आहे आणि पुढे बघा काही महत्त्वाचे अपडेट त्यांनी दिलेले आहेत। मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले आहेत बघा, नेमकं काय म्हणाले आहेत बघा। वृत्तसंस्था ANI ला 2 नोव्हेंबर रोजी दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले होते, लाडकी बहीण योजनेचे पैसे आचारसंहितात अडकू नये म्हणून आम्ही आधीच दिले होते। आता कोणाकोणाचे अजून पैसे अडकले त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा की किती तुमचे पैसे अडकलेले आहेत। काही महिलांचे मला जसं माहिती, जर सर्वे जर आपण बघितला तर बहुतेक महिलांशी आपण संपर्क साधलेला आहे। तर त्या संपर्कामधून असं आपल्याला पुढे आलेलं आहे की 3000 रुपये बहुतेक महिलांचे अजूनही राहिलेले आहेत। 4500 सरसकट जवळपास महिलांना मिळालेले आहेत, परंतु 3000 रुपये याच्यामध्ये राहिलेले आहेत। आणि असे काही 20 ते 30% महिला आहेत या जिल्ह्यातल्या, ज्या जिल्ह्यात महिलांना अजूनही एकही हप्ता मिळालेला नाही, अशाही काही महिला आहेत। तर लक्षात घ्या, आता 20 नोव्हेंबरला आपलं मतदान झालं आणि 23 नोव्हेंबरला निकाल लागला। त्यामुळं आता इथं बघा, नीट ऐका, त्यामुळं डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्येच येणार, कारण आमची नियत स्वच्छ आहे, कारण आम्ही देणाऱ्यातले आहोत, घेणाऱ्यातले नाहीत। तुमचा आता विश्वास पटला असेल, आपण स्वतः कुठलंही सांगत नाही, हे वृत्तपत्र न्यूज हे सकाळ सकाळ अपडेट आलेले आहे। त्यामुळं डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्येच येणार आहेत। इथं सगळ्यात मोठी बातमी आता आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण ते म्हणत आहेत की आमचं सरकारची नियत ही देणाऱ्यातली आहे, घेणाऱ्यातली नाही। त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण पहा, सगळी डिटेल माहिती तुम्हाला समजणार आहे। आता स्वतः आपले मुख्यमंत्री जे आहेत, राज्याचे मुख्यमंत्री, त्यांनी
लाडकी बहिणींना मोठं आवाहन आणि घोषणा दिलं की आजच पैसे तुमचे जे आहेत, कारण डिसेंबर महिन्याचे पैसे नोव्हेंबरमध्येच येणार, नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा आजपासून सुरू झालेला आहे, तर आजपासून बहुतेक महिलांना हे पैसे अकाउंटला यायला सुरुवात होणार आहे। तर आता ते कोणत्या महिला असणार आहेत, काय असणार आहे, आपण सगळी माहिती डिटेलमध्ये पाहणार आहोत। लक्षात घ्या, जर तुम्ही लाडकी बहीण योजना जर वेबसाईट ओपन केली आणि जर तुम्हाला समजत असेल तर तुम्हाला लगेच कळेल तिथं की संजय गांधी जिथं नो आहे त्या महिलांना पैसे फिक्स येणार आहेत। ज्यांच्या पुढं संजय गांधी नो आहे, संजय गांधी ऑप्शनच्या पुढं त्यांच्या खाली नो असेल त्यांना महिलांना पैसे येणार आहेत। ज्यांचा फॉर्म पेंडिंग आहे त्यांचा फॉर्म 1 दिवसात 2 दिवसात तो फॉर्म अप्रूव्ड होऊन त्यांना सुद्धा लिस्ट त्यांची येणार आहे, कारण महाग पडताळणी चालू आहे। फॉर्मची अर्जाची पडताळणी बॅक एंडला चालू आहे, कारण त्यांना लिस्ट काढून लवकरात लवकर आजच बँकेला द्यायची आहे, कारण आज लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये काही त्यातली लक्षात घ्या काही महत्त्वाची लिस्ट जी आहे ती निघालेली आहे। तर लिस्ट बघा दररोज काढण्यात येईल, ह्या आठवड्यात पूर्ण आठवडा एक लिस्ट पुढे येईल आणि टप्प्याटप्प्याने पैसे हे जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू होणार आहेत। तर कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे तेही आपण बघणार आहोत। तत्पूर्वी महत्त्वाचं म्हणजे गॅस संदर्भात एक मोठी गोष्ट सांगतो तुम्हाला। अजित पवार यांनी जसं सांगितलं की तसं जे काही गॅस आहे ते तुमचे जे काही कनेक्शन आहे ते लवकरात लवकर पुरुषाच्या नावावरून महिलेच्या नावावर करून घ्या, तरच तुम्हाला आता ह्या लाडकी बहिणीसोबत ते 850 रुपये मिळणार आहेत, कारण बहुतेक महिलांचे अजूनही लाडकी जी काही कनेक्शन आहे ते अजून त्यांचे ट्रान्सफर झालेले नाही, त्यामुळे तिथं पैसे अटकलेले आहेत। त्यामुळे त्यांना लिस्ट ही गॅस एजन्सीकडे गॅस कंपनीकडे पाठवता येत नसल्यामुळं तिथं अजूनही 850 रुपये अकाउंटला तुम्हाला पाठवता येत नाहीत, अशी ही माहिती समोर आलेली आहे। तर लवकरात लवकर आपले जे गॅस कनेक्शन आहे ते आजच गॅस कंपनीकडे जाऊन पटकन ते गॅस कनेक्शन नावावर करून घ्या। आणि दुसरं म्हणजे जे काही आपलं बँकेमध्ये आधार कार्ड असेल किंवा बँक संदर्भात जे काही प्रॉब्लेम्स असतील ते लवकरात लवकर सॉल्व्ह करून घ्या। लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं आहे आज लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत। आज दुपारनंतर 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत सुद्धा काही महिलांच्या अकाउंटवरती पैसे पडणार आहेत। तर त्याच्यामध्ये सगळ्यांनी आता सचेत राहायचं आहे, सगळ्यांना सूचना दिल्या गेलेल्या आहेत। कुठलंही आपल्या बँकेचं काम ठेवू नका, राहिलं असेल तर आजच बँकेमध्ये जाऊन पडताळणी करून घ्या की आपलं अकाउंट चालू तर आहे ना, आपल्या जी काही लाडक्या बहिणी आहेत त्यांना महत्त्वाचं काम करायचं आहे, अकाउंट चालू आहे ना, पटकन सगळं काम करून घ्यायचं आहे, आधार कार्ड लिंक आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला करायच्या आहेत। सगळ्यात प्रथम आता मी तुम्हाला सांगतो काही महत्त्वाचे जिल्हे इथं तुम्हाला तिथं पाहायला मिळत आहेत। तर लक्षात घ्या, इथं हा जो पट्टा आहे तो हा पट्टा तुम्हाला आज आलेला दिसेल। या पट्ट्यांमध्ये बहुतेक जर आपण बघितलं तर या पट्ट्यांमध्ये आज पैसे तुम्हाला यायला पाहायला मिळतील, कारण काही महत्त्वाचे जे आपण बघितलं तर प्रत्येक जिल्ह्यातनं थोडी थोडी लिस्ट तिथं पुढे येत आहे, कारण सगळ्याच महिलांचे अर्ज तिथं पडताळणी होत आहे आणि पडताळणींमध्ये जी महिलाचा फॉर्म ज्या महिलेचा फॉर्म हा पास होत आहे त्या महिलांची लिस्ट तयार करून थेट बँकेला पाठवली जात आहे। तर आज बघूया कुठल्या महिलांचं पैसे येत आहे, कारण सगळ्यात महत्त्वाची बाब आहे की आज डिसेंबरचा हप्ता येणार आहे आजपासून, कारण स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की डिसेंबरचा हप्ता नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात 25 नोव्हेंबरपासून आम्ही द्यायला सुरुवात करणार आहोत। आता ही खरं आनंदाची बातमी आहे। ही व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा। काही प्रॉब्लेम्स असतील तर नक्की विचारा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।